संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल नामाचा गजर सुरू असताना आळंदीतून आली धक्कादायक बातमी। ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडून पाहिली जाणार होती। पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांना आळंदीतील माऊलींची समाधी ही केवळ अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं होतं। आता ती समाधी उघडून तिच्या आतमध्ये काय आहे हे पाहिलं जाणार होतं। ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीत पसरली। आळंदीत वातावरण ढवळून निघालं। भाविकांमध्ये राग, दुःख आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती। काही जण समोरून रडत होते तर काही जण विनंती करत होते। पुण्यामध्ये 150 ट्रक भरून आळंदीच्या दिशेने लोक आता निघाले होते। वारकरी संप्रदायाच्या मनात राग होत होता। लोकांच्या लोंडेच्या लोंडे आळंदीच्या दिशेने निघणार होते। परिस्थिती हाताबाहेर जाणार असं वाटत होतं। संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचं हृदय आहे आणि त्यांची समाधीमध्ये केवळ दगडबाटी नव्हे तर भक्तांचा एक चैतन्य, एकीकडे आषाढी वारीचा मंगलमय वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे। पण त्याच वेळेस एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला। यामध्ये चक्क ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खोटी आहे, ही केवळ एक अंधश्रद्धा आहे। मग ती उघडून पाहायला हवी, त्यावेळेस समजेल की खरोखर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली की नाही। खरोखर त्यांनी तिथं समाधी घेतलेली आहे की नाही हे उघड करण्यासाठी ती समाधी फोडण्याचा एक प्रकार घडला। माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी जिवंतपणे स्वतःला भूमीत गाडून घेतलं। कोण आहेत का ते लोक? त्यांना असं वाटतंय का त्यांना ही अंधश्रद्धा आहे? माऊलीची समाधी उघडली, चैतन्य मूर्तीच्या अस्तित्वावर प्रश्न केला जातंय असं वाटतंय का? वाटतंय त्यांना अंधश्रद्धा आहे। माऊलीची समाधी उघडली जाणार, या व्हिडिओमध्ये खरंच सत्य उघडलं होतं का? तर चला जाणून घेऊया काय आहे ते गुपित। महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासाचा केंद्रबिंदू, तीर्थक्षेत्र आळंदी, इंद्रायणीच्या काठी वसलेलं हे नगर म्हणजे केवळ दगडविटांचं शहर नाही, तर ते लाखो करोडोंच्या भक्तांच्या श्रद्धेचं जिवंत प्रतीक आहे। आणि या प्रतीकाचा आत्मा आहे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आणि त्यांची संजीवन समाधी। ज्या माऊली वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारख्या अमृताचा झरा जगाला दिला, तो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर आहे। त्या माऊलीचं हे अंतिम विश्रामस्थान, संजीवन समाधी हा शब्दच अखंड आहे। हा मृत्यू नाहीये, चैतन्याला, आत्मशक्तीला जिवंत ठेवून या भौतिक जगाच्या पलीकडे गेलेलं प्रयाग। 13व्या शतकात याच ठिकाणी माऊलींनी जिवंतपणे स्वतःला भूमीत समर्पित केलं। हा वारकरी संप्रदायाचा आणि कोट्यावधी भक्तांचा दृढ विश्वास आहे। ही समाधी म्हणजे केवळ दगडमातीचा ढिगारा नाही, तर ते अखंड ऊर्जेचा आणि चैतन्याचा स्रोत आहे। पण आज या विश्वासाला, यात्रेला आव्हान दिलं गेलं होतं। पुण्यातील काही बुद्धिवादी, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे कार्यकर्ते पुढे आले। काही अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते असे म्हणाले। त्यांचं म्हणणं असं आहे की समाधी जी आहे, संजीवन समाधी जी शतकानुशतकं चाललेली आहे, ती भावनिक अंधश्रद्धा आहे। विज्ञान आणि तर्काच्या युगात अशा गोष्टींचा स्थान नाही। त्यांचे प्रश्न अगदी स्पष्ट आहेत की ही संजीवन समाधी खरी आहे, ही केवळ एका भक्ताची कल्पना आहे। आपण खरंच चैतन्य आहे की केवळ मानवी अवशेष? या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी टोकाचा निर्णय जाहीर केला होता। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गरज पडल्यास आम्ही ती समाधी उघडून पाहणार आहोत। या गोष्टींनी जणू भूमिकंप झाला, भूकंप झाला। ही बातमी वाऱ्यासारखी वेगानं संपूर्ण आळंदीत पाहता पाहता महाराष्ट्रात पसरली। आळंदीचं संपूर्ण वातावरण ढवळून निघालं। भाविकांमध्ये राग, दुःख आणि अस्वस्थतेचा महापूर लोटला। ज्या समाधीकडे ते ईश्वराचं रूप म्हणून पाहत होते, तिला कुणीतरी उघडून पाहणारे ही कल्पनाही सहन होत नव्हती। मंदिरासमोर येऊन अक्षरशः येऊन रडत होते, आमच्या माऊलीच्या समाधीला हात लागू नका, आमचा जीव घ्या, अपमान करू नका। संत ज्ञानेश्वर संप्रदायाचं हृदय आहे आणि या हृदयावर जर कोणी आघात करत असेल तर परिस्थिती गंभीर होत चालली। एकीकडे श्रद्धेचा आणि भावनेचा तडजोड, तर दुसरीकडे विज्ञानाचा आणि तारकाचा आग्रह। संघर्ष केवळ वैचारिक राहिला नव्हता। आणि मग ती बातमी आली की पुण्यावरून 200 ते 400 लोकांनी 10 मोठे ट्रक आळंदीच्या दिशेने निघणार आहेत। हे कार्यकर्ते आपल्या निर्धारकवर ठाम होते, ते समाधान होते। ही बातमी वारकरी संप्रदायात पोहोचताच एक खळबळ उडाली। परिस्थिती हाताबाहेर जाणार हे निश्चित झालं। एक मोठा संघर्ष, एक मोठी दुर्घटना आळंदीच्या भूमीत घटनेच्या उंबरठ्यावर होती। पण म्हणतात ना की ते भक्तांवर संकट येतं, तिथं देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो। या आधीच्या वादळात एक शांत, संयमी आणि व्यक्तिमत्व पुढे आलं। 1972ची ज्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विज्ञानाचे काही भक्त यांनी सांगितले की ही समाधी अंधश्रद्धा आहे आणि त्यांनी तो उघडण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळेस समोर आले हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकर।
समाधी उघडली गेली असती, पण एका व्यक्तीच्या समंजसपणामुळे, त्यांच्या प्रसंगवदनामुळे ही समाधी आपबीती राहिली. त्यांचं नाव होतं मामासाहेब दांडेकर. मामासाहेब हे केवळ एक वारकरी नव्हते, तर ते या संप्रदायाचा चेहरा होते, आधारस्तंभ होते. हजारो भाविक त्यांच्या श्रद्धेचे, माऊलींचे प्रतिनिधी मानत होते. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत, त्यांना माहिती होतं नाही अनेक अनपेक्षित पाऊल उचललं. त्यांनी तत्काळ संपर्क साधला दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञांचे, ज्यांचं नाव होतं डॉक्टर आर्यन शुक्ल. डॉक्टर शुक्ल हे केवळ सायंटिस्ट नव्हते, तर शास्त्रज्ञ होते. ते एक संवेदनशील, समजूतदार संशोधक होते. त्यांनी मामासाहेबांकडून सगळी परिस्थिती ऐकून घेतली आणि त्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. श्रद्धेची सत्यता तपासण्यासाठी समाधी उघडण्याची किंवा तिला धक्का लावण्याची काहीच गरज नाही. जर खरोखरच तिथं काही ऊर्जा किंवा चैतन्य असेल, तर ते आपले वैज्ञानिक उपकरणं आपल्याला सिद्ध करून देतील. त्यांनी सांगितलं, आपण समाधीच्या भोवती एनर्जी फील्डचा अभ्यास करून, ऊर्जा क्षेत्राचा अभ्यास करून सायंटिफिक पद्धतीनं दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. एकीकडून पुण्यातील वैज्ञानिक कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते निघाले होते. त्यांचा ट्रक आळंदीच्या दिशेनं निघाला होता. तर दुसरीकडे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच मामासाहेब दांडेकर आणि आर्यन शुक्ल आळंदीत दाखल झाले. डॉक्टर यांनी आपल्यासोबत 3 अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणं घेऊन आले होते. या उपकरणांनी समाधानामधील चैतन्य आता उघड होणार होतं. पहिलं उपकरण होतं गिअर वेलर काउंटर. हे उपकरण एक्सरे, अल्फा, बेटा, गॅमा किरणांसारख्या अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य ऊर्जा लहरी मोजू शकत होतं. दुसरं उपकरण होतं थर्मिस्टर बुल मीटर. याच्या मदतीनं इन्फ्रारेड आणि अल्ट्रा किरणांच्या ऊर्जा मोजता येतात. त्या माणसांच्या डोळ्याला दिसत नाही. आणि तिसरं उपकरण होतं फ्रिक्वेन्सी रडार मीटर. हे कोणत्याही जागेतील इलेक्ट्रॉनिक लहरी, त्यांची फ्रिक्वेन्सी, त्यांची कंपनी टिपू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर त्या जागी जर कोणते सक्रिय असेल, तर त्याचं व्हायब्रेशन किंवा त्यांची नोंद या मीटरमध्ये पकडली जाऊ शकते की नाही. ही ती उपकरणं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून 6 फूट अंतरावर बसवण्यात आली. डॉक्टर शुक्ला यांनी आणखी एक तयारी केली होती. त्यांनी जास्त पितळ आणि लोखंड या 3 वेगवेगळ्या धातूंची जाड झाकणं तयार केली होती. यामागचा उद्देश असा होता की जरी ऊर्जा कोणत्या धातूंनी झाकली गेली, तर तिचा प्रभाव कमी होतो का हे तपासायचं होतं. काही वेळा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा गट मंदिराच्या दारात पोहोचला. त्यांच्या चेहऱ्यावर निश्चय होता. ते मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेब दांडेकरांनी त्यांना दारात अडवलं. त्यांनी अत्यंत शांतपणे त्यांना विनंती केली, तुम्ही आला आहात, तुमचं म्हणणं आम्ही ऐकलंय, पण जाण्याआधी आम्ही एक वैज्ञानिक करून पाहतो. तुम्ही तो स्वतः प्रयोग पहा. जर तुम्हाला त्यातून काही निष्पन्न झालं नाही असं वाटलं, तर तुम्हाला जे हवं ते करा. आम्ही तुम्हाला अडवणार नाही. डॉक्टर शुक्ला यांनी पुढे येऊन त्या प्रयोगाबद्दल समजावलं. आम्ही फक्त समाधीवर एक एक करून दाखवत धातूचे झाकण होणार आणि या मीटरवर काय परिणाम होतो ते आम्ही पाहणार आहोत. तुम्ही स्वतः हे पाहू शकता. तुमच्या समाधानासाठी प्रयोगाच्या वेळी मी मामासाहेबांच्या गाभाऱ्याबाहेर थांबतो. हे ऐकतात त्या गटाऱ्यातील 10 ते 12 प्रमुख मंडळी पुढे आले. त्यांनी गाभाऱ्यात नेण्यात आलं. मामा आणि शुक्ला साहेबांनी त्यांना सगळी उपकरणं दाखवली. प्रयोग समजून सांगितला. दोघे गाभाऱ्याच्या बाहेर निघून गेले. आता आतमध्ये होते ते फक्त कार्यकर्ते आणि समोर होती माऊलींची समाधी आणि 3 वैज्ञानिक उपकरण. त्यानंतर गाभाऱ्यात जे घडलं ते पूर्णपणे अविश्वसनीय, अकल्पनीय होतं. मीटर समाधीपासून 6 फूट अंतरावर होतं. मीटरला कुणी हात लावला नव्हता. फक्त समाधीवर ठेवलेली झाकणं बदलली जात होती. प्रत्येक वेळी कोळी मीटरचा काटा एका जागी स्थिर होताच. तिचं रिडिंग, तिचं व्हायब्रेशन, तीच ऊर्जा. झाकण ठेवलं तरी मीटरचा काटा आपल्याला, झाकण ठेवलं तरी मीटर व 30 नोंदवही. जाड लोखंडाचे झाकण ठेवूनही त्या ऊर्जेला कणभर फरक पडला नाही. कोणताही बायस साधन नाही, कोणतीही विजेची जोडणी नाही, पण तरीही मीटर एका अज्ञात आणि स्थिर ऊर्जेच्या सातत्यानं नोंद करत होतं. आता त्या कार्यकर्त्यांच्या मनात विचारांचं वादळ उठलं. काय आहे? आत कुणी नाही, त्याला कुणी हात लावत नाही, तर काटा का हलतोय? ऊर्जा कुठून येते? इतर यंत्र आहे, ती खोटं कसं बोलतील? ऊर्जेचा स्रोत काय? त्या तारकांच्या आणि विज्ञानांच्या पलीकडे काहीतरी त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं. शेवटी डॉक्टर शुक्ला आणि मामासाहेब दांडेकर आत आले. त्यांनी त्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं, हे संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही, ही चैतन्य, ही ऊर्जा या 700 वर्षानंतर इथं सक्रिय आहे. तिथंच हे प्रतिबिंब तुमच्या मीटर रूपात आहे. ऊर्जा डोळ्याला दिसत नाही, करू शकत नाही, कारण आता विज्ञान आहे, त्यावर शिकवताय. तो क्षण तो असा होता की जिथं तर्क संपला, अनुभूती सुरू झाली, शोध संपला. त्या कार्यकर्त्यांच्या मनात एका नवी विश्वासाचा जन्म झाला. त्या प्रयोगानंतर त्या अंधश्रद्धा निर्मूलन मंडळींचा दृष्टिकोन बदलून गेला.
त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तात्काळ मागे टाकला. ज्यांच्या मनात शंका होती त्यांच्या मनात आता श्रद्धा जागी झाली. आता असं म्हणतात की त्या ठिकाणी दरवर्षी न चुकता माऊलीच्या समाधीला प्रदक्षिणा हे कार्यकर्ते करतायत. या गटातील एक इंग्लिश डॉक्टर तर या घटनेचा इतका खोल परिणाम झाला की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य माऊलीच्या सेवेसाठी आळंदीत समर्पित केलं. ही अविश्वसनीय वाटणारी घटना, श्रद्धेची आणि विज्ञानाची अनोखी भेट ही काल परवा घडलेली नाही. हा संपूर्ण प्रसंग 1972 मध्ये आजपासून 53 वर्षापूर्वी घडला होता. पण आजही तुम्ही आळंदीला जाल, त्या समाधी समोर उभे राहाल, डोळे मिटून एक क्षण आत टोकून बसला, तुम्हालाही जाणवेल की काहीतरी आहे. जणू काळ थांबलेला आहे. एक ऊर्जा, एक चैतन्य जे विज्ञान नम्र व्हायला लागतात. ते आहे माऊलींची संजीवन समाधी. अंधश्रद्धा नाही, तर तो एक जिवंत अनुभव आहे आणि विज्ञान नकळतपणे अनुभवले, भक्कम पुरावा दिला. तुम्हाला माऊलींचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. विज्ञानांना जर ही माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.